राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानं त्याचे तीव्र पडसाद आता शहरात उमटलेत। आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत तोडफोड केलेली आहे। हा निषेध केलाय वैभव नाईक आमदार। आपण पाहतोय स्वतः आमदार या कार्यालयात दांडा घेऊन घुसलेले आहेत आणि सामानाची तोडफोड करताना ते दिसतायत। राजकोट किल्ला इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज दुपारी वादळी वारे आणि मुसळधार पावसात कोसळल्याची घटना घडली आणि या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली। पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून त्याला नौदल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केलेला आहे। छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानं संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आमदारांसह जात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली। आपण ही दृश्य पाहतोय। आमदार वैभव नाईक हे स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले आणि तिथे त्यांनी ही तोडफोड केली आहे। गुरुप्रसाद दळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून आहेत। गुरुप्रसाद, आमदार वैभव नाईक हे संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। बऱ्याचदा भाजप आणि शिवसेनेत तिथे संघर्ष होत असतो। या संघर्षात सुद्धा वैभव नाईक हे शांत असताना दिसतात, मात्र आज त्यांचा संताप अनावर झालेला आहे। काय नेमकी घटना घडली आहे? शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलाय, त्यानंतर संताप आहे, हे स्वाभाविक आहे, मात्र त्यानंतर काय घडामोडी घडल्या? नक्कीच विनोदजी, सांगायचं झालं तर मी आता ज्या ठिकाणी राजकोट आहे त्या ठिकाणी आहे। तिथे मात्र पोलीस बंदोबस्त फार मोठा ठेवण्यात आलेला आहे आणि असं असताना दुपारच्या वेळेस मात्र ही घटना घडली। नेमकी घटना कशामुळे घडली, काय घडली याचं अद्यापपर्यंत माहिती मिळालेली नाही, परंतु आमदार वैभव नाईक आहे यांना मात्र कळल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले होते आणि ते दाखल झाल्यानंतर वस्तुस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी याचा जो राग आहे, जो उद्रेक आहे, तो कुठेतरी PWDच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी काढलेला आहे आणि तिथे मात्र शिवप्रेमींनी तोडफोड केलेली आहे। विनोद, या आमदारांसोबत अजून कोणकोणते कार्यकर्ते होते, काही नेते होते का? किती मोठा जमाव, किती लोक तिथे उपस्थित होते? नक्कीच विनोदजी, या ठिकाणी मात्र आमदार वैभव नाईक आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत तेही त्यांच्यासोबत अगदी गुरुप्रसाद, तुमच्याकडनं आम्ही माहिती घेऊ, मात्र सध्या दीपक केसरकर बोलतायत या घटनेसंदर्भात। आपण थेट जाऊयात। आमचं सरकार ते करेल। सर दोन सर मला फक्त सर जांभुरी मैदान में यांचं स्वभाव काय? अरे थांबा ना, ठीक है प्लीज डोंट डू दिस, डोंट डू जांभुरी मैदान में अफजल खान को लेकर जिस तरह की पॉलिटिक्स हो रही है उसके बारे में बताइए, क्योंकि आदित्य ठाकरे का ये पूरा इलाका है, इसलिए अफजल खान को लेकर ये पॉलिटिक्स हो रही है। क्या है? छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याला PWDचे अधिकारी आणि PWD खातं जबाबदार आहे असं म्हणत आमदार वैभव नाईक यांनी कार्यालयात तोडफोड केली।